कोर्टाचं सरकारवर ताशेरे पाहायला मिळालेले आहेत। कारण लाडू प्रसाद तपासाचा निकाल न निघता माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती असा सवाल सुद्धा कोर्टाने उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय। देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे, सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सुनावल्याची माहिती। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आज सुनावणी होणार होती, या प्रकरणावर काय नेमकं म्हटलंय कोर्टाने? न्यायालयाने एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे। कमीत कमी देवाला तरी तुमच्या राजकारणापासून लांब ठेवा असं म्हटलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आंध्र प्रदेश सरकारने 9 सदस्य समिती नेमलेली आहे। या समितीचा अहवाल अद्यापर्यंत आलेला नाहीये। तर आलेला नसताना या सगळ्या प्रकरणावरती तुम्ही अशा पद्धतीने माध्यमामध्ये का गेला असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला। त्याचबरोबर मंदिर प्रशासनाच्या वतीने उपस्थित असलेल्या सिद्धार्थ लुथरा यांना देखील अशाच पद्धतीने सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे आणि तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळत आहात असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर सुब्रमण्यम स्वामी यांच्या वतीने ॲडव्होकेट राव यांनी बाजू मांडली आणि त्यांनी म्हटलं की जे साहित्य देवाचा प्रसाद तयार करण्यासाठी जात होतं त्याची कुठलीही चेकिंग केली जात नव्हती आणि या सगळ्याच्यामध्ये जी सिस्टीम आहे, जे प्रशासन आहे, जे चेक केलं जातं त्यांच्यावरती कारवाई केली जावी। या सगळ्या प्रकरणावरती आंध्र प्रदेश सरकारच्या वतीनं जी याचिका दाखल झालेली आहे त्यांच्या वतीनं रोहतगी यांनी युक्तिवाद केला। त्यांनी म्हटलं की या याचिकेमध्ये काही अर्थ नाही, मात्र न्यायालयाने आज निक्षून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने जोपर्यंत तुमच्या हातात अहवाल नाहीये आणि तोपर्यंत तुम्ही माध्यमामध्ये जाणं योग्य नव्हतं आणि तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळत आहात, लोकांच्या विश्वासाशी खेळत आहात। त्यामुळे आज सरकारने आंध्र प्रदेश सरकार सरकारला आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर याचिका मंदिर प्रशासनाला या सगळ्या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयाने झापलं आहे। हो, आणि अहवालामध्ये सुद्धा काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। ताजी माहिती घेत राहू शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।